नमस्कार मित्रांनो, डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करताना व्हॉल्यूम म्हणजे काय याचं पूर्णपणे डिटेल त्याचा अभ्यास बघणार आहोत. तर जे बी काय आपल्या चॅनलवर नवीन लोक आलेले आहेत त्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला, म्हणजे मी जे काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे ते सहजासहजी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. तर व्हॉल्यूम म्हणजे काय, एक व्हॉल्यूमचा जर अर्थ बघायला गेलं तर एक व्हॉल्यूम म्हणजे उलाढाल. एक स्टॉक मार्केटमध्ये महत्त्वाचा एक बऱ्यापैकी चांगला वापरात येणारा आणि बऱ्यापैकी आपण एक व्हॉल्यूम हा एक शब्द ऐकून तर असेलच. त्या व्हॉल्यूमचा एक उपयोग स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टींमध्ये होतो. तर खरं व्हॉल्यूम म्हणजे काय, एक बघायला जर गेलं तर साध्या भाषेत व्हॉल्यूम म्हणजे उलाढाल. उलाढाल म्हणजे कशाची उलाढाल? कंपनीमध्ये एक स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस एखादी कंपनी येते त्यावेळेस ती एक शेअर्स त्याची करते आणि त्या शेअर्सची एक ठराविक काळात किंवा ठराविक दिवसात किंवा ठराविक तासात एक त्या तासात जे काही शेअर्सची खरेदी विक्री झाली त्याला आपण म्हणतो ती उलाढाल, म्हणजे त्याला आपण म्हणतो व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूमचा ॲनालिसिस हे एक टेक्निकल ॲनालिसिसमध्ये कसा केला जातो आणि त्याचा फायदा काय होतो एक आपण एक ट्रेडिंग करताना किंवा गुंतवणूक करताना ते आपण बघू. तर चला आपण स्क्रीनवर बघू. तर प्रॉपर स्क्रीन जर पूर्णपणे दिसत नसेल तुम्हाला तर ते हे करूयात. ओके, आपण बघायला गेलेलो आहे की हा जी खालचा जे पॅरामीटर आहे हा एक व्हॉल्यूममध्ये येतो. म्हणजे समजा एका दिवसात एखाद्या कंपनीच्या शेअर्सची एक 10 लाख शेअर्सची खरेदी विक्री झाली किंवा 10 लाख शेअर्सची क्वांटिटी ती खरेदी विक्री झाली. मग त्या शेअर्सचं त्या दिवसाचा व्हॉल्यूम झाला 10 लाख, म्हणजे 10 लाख म्हणजे 10 लाख शेअर्सची खरेदी विक्री झालेली. मग ह्याचा उपयोग एक ट्रेडिंगमध्ये कसा होतो? तर मित्रांनो, एक ट्रेडिंगमध्ये महत्त्वाचे एक 3 ट्रेंड असतात. पहिला म्हणजे अप ट्रेंड, दुसरा म्हणजे डाऊन ट्रेंड, तिसरा म्हणजे साईडवेज. मग एखाद्या ट्रेंडमध्ये व्हॉल्यूम जर वाढत असेल, एखादा शेअर्सचा ट्रेंड चालू असताना त्यामधला व्हॉल्यूम जर वाढत असेल तर तो जो बी काही ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडची दिशा किंवा त्या ट्रेंडची मजबूती अजूनही वाढणार असं एक आपल्याला ते व्हॉल्यूम सिद्ध करतो. म्हणजे काय की एखाद्या कंपनीचा शेअर्स वर जातोय, मग वर जात असताना त्या कंपनीच्या शेअर्समध्ये जर उलाढाल वाढत असेल तर त्या कंपनीचा शेअर्स कुठेतरी जास्तीत जास्त वर जाणार असा आपल्याला व्हॉल्यूम दर्शवतो. आणि एखाद्या कंपनीचा शेअर्स खाली पडत असताना जर व्हॉल्यूम वाढत असेल तर याचा अर्थ असा होतो की ती खाली पडत असणाऱ्या शेअर्समध्ये जास्त अजून खालच्या साईडने उलाढाल होत असल्यामुळं तो शेअर्स अजूनही खाली पडणार. मग एकदम सिंपल आहे मित्रांनो की शक्यतो ज्यावेळेस कंपनीचा एखादा शेअर साईडवेज जातो त्यावेळेस व्हॉल्यूम जास्त नसतो, परंतु व्हॉल्यूम वाढताना एखाद्या शेअर्सची जर दिशा बदलत असेल तर ती बदलणारी दिशा ही कायम कंटिन्यू त्या दिशेने शेअर्स जातो. मग ती भले वरच्या साईडून असो किंवा खालच्या साईडून असो. मग याचा आपल्याला बऱ्यापैकी एक कुठेतरी एक ट्रेंडमधली मजबूती ओळखण्यासाठी व्हॉल्यूमचा उपयोग होतो. मग तो व्हॉल्यूम ॲनालिसिस ही एक आपल्याला टेक्निकल ॲनालिसिसमधला महत्त्वाचा भाग आहे, तो आपण बऱ्यापैकी शिकला पाहिजे. तर जे काय क्वेरीज वाटतील व्हॉल्यूम रिलेटेड त्या क्वेरीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. जे काय तुम्हाला अडचणी वाटतील त्या सांगा. माझा कंटिन्यू प्रयत्न आहेच की तुम्हाला स्टॉक मार्केट बाबतीत एक टॉपिक बऱ्यापैकी कंप्लीट करून आपण शिकवण्याचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो, आणि स्टॉक मार्केट रिलेटेड जे काय आपले फ्रेंड्स आहेत त्यांना फ्रेंड्सला शेअर करत चला. धन्यवाद.